पुणे स्टेशनवर वंदे भारतला अपघात, नॉन स्टँडर्ड डायमंड क्रॉसिंग ठरलं मुख्य कारण. पुणे रेल्वे स्थानकावर सोमवारी संध्याकाळी झालेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या अपघाताने रेल्वे प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा एक कोच रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. सुदैवाने गाडीचा वेग कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मध्य रेल्वेने या अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात नॉन स्टँडर्ड डायमंड क्रॉसिंग हे मुख्य कारण असल्याचं समोर आलं आहे. सोमवारी 27 एप्रिल संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास 22:5 CSMT सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर क्रमांक 3 कडे प्रवेश करत होती. यावेळी डायमंड क्रॉसिंगवरून जात असताना गाडीच्या चौथ्या कोचचा C15 एक ट्रॉली रुळावरून खाली उतरला, डिरेल झाला. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातामागे खालील तांत्रिक बाबी कारणीभूत ठरलेल्या आहेत. नॉन स्टँडर्ड डायमंड क्रॉसिंग, ज्या ठिकाणी अपघात झाला तिथले डायमंड क्रॉसिंग नॉन स्टँडर्ड होते. डायमंड क्रॉसिंग म्हणजे असे ठिकाण जिथे दोन ट्रॅक एकाच लेवलवर एकमेकांना छेदतात आणि हे तांत्रिकदृष्ट्या अत्यंत गुंतागुंतीचे सेक्शन असते. सध्या पुणे स्टेशनवर यार्ड रिमॉडेलिंगचे काम प्रगतीपथावर आहे. या कामामुळे संबंधित भागात काही तांत्रिक आव्हाने निर्माण झाले. सुदैवाने ट्रेनचा वेग मर्यादित असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. रेल्वे प्रशासनाचे मोठे पाऊल. या घटनेनंतर रेल्वे विभागाने तातडीने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशव्यापी तपासणी. केवळ पुणेच नव्हे तर देशभरातील सर्व नॉन स्टँडर्ड डायमंड क्रॉसिंग तातडीने बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. या अपघातामुळे 28 एप्रिलची 22:06 सोलापूर CSMT वंदे भारत एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. अपघातग्रस्त कोच रुळावर आणण्याचे आणि ट्रॅक दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहेत. 2019मध्ये वंदे भारत एक्सप्रेसची सेवा सुरू झाल्यापासून तांत्रिक कारणास्तव ट्रेन डिरेल होण्याची पहिलीच घटना आहे. अपघातानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे ट्रेनमधून बाहेर काढण्यात आले. प्रवाशांचा पुढील प्रवास सुखकर व्हावा यासाठी रेल्वेने तातडीनं दुसऱ्या रेकची व्यवस्था केली. सध्या पुणे स्टेशनवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.